नमस्कार, जय भीम। मैं एडवोकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आज दिनांक 27 फेब्रुवारी। आज बघूया देशात काय महत्त्वाच्या घडामोडी झाल्या। एक अत्यंत महत्त्वाची सूचना अशी होती की जरी आम्ही वेगवेगळे चॅनल वेगवेगळ्या याच्यावरती काय काय चाललेलं आहे, परंतु आमचा महत्त्वाचा इंटरेस्ट म्हणजे BSP बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्या काय स्टेप्स आहे आणि त्या आम्हाला काय मेसेज देत आहेत, हा आमच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय। आम्ही सातत्यानं पाहतोय की मागच्या 6 वर्षापासून मायावतींनी तोंड उघडलेलं नाही। जेव्हा 2-3 ठिकाणी तिने अपील केलेलं आहे, कागदावरती वाचून दाखवून तिने काहीतरी बोलली आणि त्या वाचण्यातही अनेक चुका होत्या। मला कळत नाही की 2 ते 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेली मायावती एकाएक कशी गप्प झाली। अनेकदा तिच्यावरती नोएडा इथे मोठ्या संपत्तीचा वरती अनेक व्हिडिओ आलेले आहेत आणि त्याच्यात ती गुंतलेली आहे असं दिसतंय। ED आणि CBIला घाबरल्याच्याही अनेक बातम्या आलेल्या आहेत, पेपरमध्ये आलेले आहेत सर्व। आणि ते असल्यामुळे ती 6 वर्षापासून ती गप्प राहणं हे आंबेडकरी समाजाला फार मोठा एक प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। मायावती नाही, प्रकाश आंबेडकरवरती अनेक हे उडवलेले आहेत आशेने की त्यांच्या सर्व मीटिंग या स्पॉन्सर्ड असतात BJPच्या। अनेक ठिकाणी त्याच्यावरती अनेक व्हिडिओ आलेले आहेत आणि त्याच्यात ते सांगितलेले आहेत। अशा ठिकाणी आंबेडकरी समाजाने काय करावं? एकीकडे काँग्रेसचा अध्यक्ष हा बुद्धिस्ट आहे, आंबेडकराईड आहे, आणि दुसरीकडे मायावती, प्रकाश आंबेडकर हे मात्र विषयावरती बोलत नाही। भानुप्रसाद सातत्यानं EVMच्या विरोधामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयावरती घेऊन एक नवीन त्यांनी उगम आलेलं आहे। आणि या सर्व परिस्थितीमध्ये आंबेडकराईड लोक मोठ्या प्रमाणामध्ये एक हे झालेले आहेत की चिंतित आहेत की आता आपण काय करावं। त्यांच्यासमोर एकच विषय आहे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले मताचं विभाजन होऊ नये आणि त्याच्यामुळे जर आपल्या समाजाला नुकसान कुठल्या ना काही प्रकारे BJP पक्ष आता येऊ नये, हाच एक महत्त्वाचा आपल्या सर्वांच्या समोर महत्त्वाचा इश्यू आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्व लोक जे BJPला हरवू शकतील याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे। एक सुंदर व्हिडिओ ज्या BSPचा मायावतीवरती एक सुंदरसा एक व्हिडिओ आहे, तिच्यावरती आजच्या परिस्थितीमध्ये तिने काय करायला पाहिजे आणि ती का करत नाही याच्यावरती एक सुंदरसा एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला प्रेझेंट करतो आहोत। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काय झालं, त्या ही का गप्प बसलेली आहे आणि याच्यात येणाऱ्या दिवसामध्ये काय होईल अशा पद्धतीचा हा व्हिडिओ मी तुम्हाला प्रेझेंट करतो आहे। पाहूया आणि त्याच्यावरती निश्चितच तुम्हाला तुमची झोप उडवेल अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे। बघूया आपण तो व्हिडिओ। भैया इंडिया के साथ आ सकते हैं। जी हाँ, बिल्कुल ठीक सुना आपने। जब राजा भैया से इंडिया गठबंधन के साथ मिलकर चुनाव लड़ने के बारे में पूछा गया तो उन्होंने किसी भी संभावना से इनकार नहीं किया है। दूसरी तरफ RLD वाले जयंत चौधरी हैं, वो NDA में कब जाएंगे इस बारे में जब उनसे सवाल किया गया तो वो कुछ साफ साफ नहीं बता पाए, बल्कि राहुल गांधी और अखिलेश यादव की यात्रा को बधाई देने लगे। दोस्तों, ये तो बात हो गई राजनीतिक संभावनाओं पर, लेकिन इन सब के बीच आपको एक बात पर और नजर डालनी पड़ेगी कि इंडिया के साथ ना आने का सीधा नुकसान मायावती जी की पार्टी को उठाना पड़ रहा है। BSP के सांसद एक एक करके मायावती जी का साथ छोड़कर जा रहे हैं, क्योंकि पिछली बार BSP सपा के साथ गठबंधन करके चुनाव लड़ी थी। बसपा ने 10 सांसद सपा के साथ गठबंधन करके जीते। अब बसपा के सांसदों को बसपा में कोई भविष्य दिखाई नहीं दे रहा है। सबसे पहले अमरोहा के सांसद दानिश अली ने BSP से दूरियां बनानी शुरू कर दी और कांग्रेस की भारत जोड़ो यात्रा में दिख गए तो मायावती ने दानिश अली को पार्टी से निकाल दिया। उसके बाद अखिलेश यादव ने 2019 में BSP के सिंबल पर जीते अफजाल अंसारी को इस बार सपा से टिकट देकर गाजीपुर से उतार दिया। दानिश अली भी इंडिया से ही चुनाव लड़ेंगे, ये बात तो तय है। और इतना ही नहीं, जौनपुर से सांसद श्याम सिंह यादव कभी भी कांग्रेस में शामिल हो सकते हैं, ऐसी भी खबरें आ रही हैं। और घोसी सांसद अतुल राय भी पाला बदलने की पूरी तैयारी में है। यानी दोस्तों 2019 में जीते मायावती जी के सभी 10 सांसदों में बिखराव बिल्कुल साफ दिखाई दे रहा है।
और हाँ, अंबेडकर नगर के सांसद रितेश पांडे बीजेपी में शामिल हो चुके हैं। लेकिन ऐसा हो क्यों रहा है? आखिर ये सांसद क्यों मायावती का साथ छोड़कर जा रहे हैं? तो जब हमने इस खबर को टटोला और इसके पीछे की वजह जानने की कोशिश की तो कई वजह पता चली। इन सांसदों की नाराजगी के पीछे कई वजह हैं। हम आपको एक एक करके बताते हैं। पहली वजह, इंडिया में शामिल ना होना। दोस्तों, बीएसपी के कई सांसदों का मन था कि बहन जी इंडिया अलायंस का हिस्सा बने और यूपी में कांग्रेस, सपा और बसपा मिलकर चुनाव लड़े, लेकिन मायावती इसके लिए हरगिज तैयार नहीं है। अभी भी कांग्रेस को ये उम्मीद है कि मायावती आचार संहिता लगने के बाद इंडिया के साथ गठबंधन करेंगी, लेकिन मायावती अपने सांसदों को कोई मजबूत संदेश नहीं दे पाई हैं। दूसरी वजह, मुस्लिम अब की बीएसपी के साथ नहीं। बीएसपी के सांसदों का बीएसपी छोड़कर जाने की जो दूसरी सबसे बड़ी वजह निकल कर सामने आ रही है वो ये है कि जब से कांग्रेस और सपा की यूपी में सीट शेयरिंग डन हुई है, तब से लोगों को बीएसपी के भीतर मोदी को हराने का मादा दिखाई नहीं दे रहा है। मायावती को लगता था कि दलित और मुस्लिम कॉम्बो उनको जीत दिला देगा, लेकिन कांग्रेस और सपा के साथ आ जाने से मुस्लिम वोटों में बिखराव की बात अब खत्म हो गई है। मुस्लिमों का एक बड़ा वर्ग सपा और कांग्रेस अलायंस के साथ नजर आ रहा है। ऐसे में बीएसपी के टिकट पर चुनाव लड़ना बहुत से नेताओं को सेफ नहीं लग रहा था और इसीलिए तमाम सांसद इन दिनों सपा और कांग्रेस नेताओं के संपर्क में हैं। तीसरी जो बड़ी वजह निकलकर सामने आ रही है वो ये है कि पुराने कैडर को टिकट, यानी कि दोस्तों बीएसपी के सांसदों में बिखराव की तीसरी बड़ी वजह है कि इन 10 सांसदों को लगता था कि मायावती अगर इंडिया का हिस्सा बन जाती हैं तो हमारी सीट तो सेफ रहेगी, क्योंकि ये सिटिंग सांसद हैं। तो मायावती कम से कम गठबंधन में 10 सीटें तो हासिल कर ही लेंगी। लेकिन मायावती ने अलायंस नहीं किया और ऐलान किया कि वो सभी 80 सीटों पर अकेले लड़ेंगी। साथ ही ये इशारा भी कर दिया कि वो सिटिंग सांसदों के टिकट भी काट सकते हैं और संगठन के पुराने नेताओं को मौका दे सकते हैं। यानी इन सांसदों को अपने टिकट कटने का डर दिन रात सताने लगा और इसी वजह से इन सांसदों ने अलग अलग ठिकानों की तलाश करना शुरू कर दिया। चौथी जो बड़ी वजह निकलकर सामने आई है वो ये है कि चंद्रशेखर आजाद ने भी टेंशन बढ़ा रखी है। दोस्तों, बीएसपी के सांसदों में बिखराव की बड़ी वजह चंद्रशेखर आजाद भी हैं। यूपी में करीब 22% दलित वोटर हैं। दलित 2 वर्गों में बटे हैं, पहले हैं जाटव और दूसरे हैं गैर जाटव। मायावती खुद जाटव बिरादरी से आती हैं, लेकिन मायावती की टेंशन इस बार बढ़ा दी है अखिलेश यादव ने, क्योंकि अखिलेश यादव के साथ मायावती के तमाम पुराने नेता आ चुके हैं, जिनमें लालजी वर्मा है, रामचंद्र राजभर है, इंद्रजीत सरोज हैं। तो वहीं अखिलेश यादव ने फैजाबाद से दिग्गज दलित नेता अवधेश प्रसाद को भी उतार दिया है। उधर आजाद समाज पार्टी के चंद्रशेखर आजाद भी अखिलेश यादव के संपर्क में हैं और अखिलेश उन्हें नगीना से चुनाव लड़ा सकते हैं, ऐसी भी खबरें चल रही हैं। चंद्रशेखर ने नगीना में एक रोड शो किया था, उसमें लोगों का भयंकर सैलाब उमड़ा था। अगर चंद्रशेखर भी इंडिया अलायंस का हिस्सा बन जाते हैं तो ये मायावती के लिए बहुत बड़ी दिक्कत वाली बात होगी, क्योंकि चंद्रशेखर पूरी ताकत से पश्चिमी उत्तर प्रदेश में अपना आधार बढ़ाने में जुटे हुए हैं। साथ ही वो दौरा पूरे प्रदेश का कर रहे हैं और दलितों को अपने साथ जोड़ रहे हैं। यानी जिन दलितों पर मायावती अभी तक अपना एक छत्र राज समझती आ रही थी, अब अखिलेश यादव और चंद्रशेखर मिलकर उसमें सेंधमारी कर रहे हैं। पांचवी जो बड़ी वजह निकल करके आई वो ये है कि मुस्लिमों के बीच बी टीम वाली इमेज का होना। जी हाँ दोस्तों, मायावती के वोटों में बिखराव और सांसदों में भगदड़ का 5वां कारण हमें ये दिखाई देता है कि मायावती कभी भी उपचुनाव लड़ने में यकीन नहीं रखती हैं। लेकिन यूपी में 2022 के विधानसभा चुनाव के बाद आजमगढ़ लोकसभा उपचुनाव में मायावती ने अपना प्रत्याशी उतार दिया। कांग्रेस और सपा दोनों ने बीएसपी पर बीजेपी की बी टीम होने के आरोप लगाए। मुस्लिमों और दलितों के बीच भी सपा ये मैसेज देने की कोशिश कर रही है कि बसपा को वोट देने का मतलब है बीजेपी की मदद करना। अब छठी वजह जो निकल करके आ रही है वो ये है कि मायावती नेताओं को वक्त नहीं देती हैं। दोस्तों, बसपा के सांसदों के बिखराव की छठी वजह मायावती का अपने नेताओं के लिए रूखा रवैया है। दोस्तों, बसपा के पदाधिकारियों की ये शिकायत बड़े लंबे वक्त से रही है कि बसपा में 2 वे कम्युनिकेशन नहीं है, यानी मायावती तक कार्यकर्ता अपनी बात सीधे तौर पर नहीं पहुंचा सकते हैं, वो संवाद नहीं करते। बीएसपी के नेताओं के अंदर की एनर्जी जैसे 2014 के नतीजों की तरह बिल्कुल शून्य सी हो गई है। खुद मायावती के भतीजे आकाश आनंद भी बीएसपी संगठन को मजबूत करने की पूरी कोशिश में लगे हुए हैं, लेकिन बड़ी कामयाबी हाथ लगती हुई अभी तक दिखाई नहीं दे रही है।
दोस्तों, यूपी में मायावती जी आज भी सियासत की बिल्कुल सेंटर पॉइंट हैं। मायावती इकलौती ऐसी नेता हैं जो एक दिन में लाखों लोगों को रैली में जोड़ सकती हैं। लेकिन नहीं मालूम कि क्या राजनीतिक मजबूरियां हैं कि वो पिछले 6-7 सालों से बिल्कुल शांत हैं। 4 बार वो उत्तर प्रदेश की मुख्यमंत्री रही, लेकिन आज वो राजनीति के किनारों पर खड़ी हुई हैं। बीजेपी अगर ये समझ रही थी कि मायावती अगर अकेले चुनाव लड़ेंगी तो मुस्लिम वोटों में बंटवारा हो जाएगा और बीजेपी की जीत बड़ी आसान हो जाएगी, लेकिन अब वो होता हुआ दिखाई नहीं दे रहा है। नेहमीप्रमाणे आम्ही तथागत भगवान बुद्धाच्या जीवनावरती असलेल्या बुद्धा या सिरियलमधनं कुठे ना कुठे एखादा चांगला एपिसोड दाखवत असतो, एक कथा दाखवत असतो। तुम्हा सर्वांना माहिती आहे की सिद्धार्थ हा दुःखमुक्तीचा मार्ग शोधायसाठी घराच्या बाहेर पडायला निघाला आणि अनेक ठिकाणी त्यांनी जाऊन सर्वात पहिले ते एक रामानुसुत्त पुत्त यांच्या आश्रमात ते दुसऱ्यांदा गेले। म्हणजे पहिल्यांदा एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात गेले। ज्यावेळेस ते आश्रमात जात होते तिथे त्यांचे गुरु जे होते कौंडल्य हे त्यांना भेटले आणि कौंडल्याला पाहून ते फार अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी सांगितलं की हा आश्रम कोणाचा आहे। त्यांनी सांगितलं की रामानुसुत हे आपला आश्रम आहे। त्यांनी सांगितलं की मला त्यांना भेटायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याची भेट होत असते आणि त्या भेटीच्या अंतर्गत जो संवाद होतो दोघांमध्ये तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यांच्या ह्याच्यातनं पण तिथेही त्यांचं समाधान होत नसल्याचं तुम्हाला याच्यावरून दिसेल। आणि सिद्धार्थ हा दुःखमुक्तीच्या मार्गावरती निघालेला हा दुसरे त्यांचे गुरु आहेत आणि त्याच्यावरती बघूया आता आपण काय काय होतं आहे। आणि आता याच्यात या व्हिडिओतनं तुम्हाला निश्चितच ती कल्पना येईल। बघूया आपण तो। आ गए। तुम्हारी प्रतीक्षा थी। गुरुवारी कौंडिन्य, गुरुवारी कौंडिन्य, युवराज सिद्धार्थ। केवल सिद्धार्थ, उस युवराज को बहुत पीछे छुड़ाया। यही वो ज्योतिर्मय सिद्धार्थ है जिसके बारे में आप सबने मुझसे सुना है। तो लहर किनारे से टकराकर सागर की ओर आ ही गई। कहां से उठती है ये लहरें? सागर से। सागर गहन में तो अंततः शांत है, एक तरंग भी वहां नहीं उठती। तुम्हारे प्रश्न मुझे पहले भी चकित करते थे सिद्धार्थ, और आज भी कर रहे हैं। ज्ञान के मार्ग में पहला पग है सही प्रश्न पूछना। परम ज्ञान से अब भी बहुत दूर हूं मैं। तुम्हारे मन की पिपासा तुम्हें इतनी दूर लेकर आएगी ये कल्पना नहीं की थी। महाराज शुद्धोदन की चेष्टा के विपरीत वही हुआ जो होना था। मुझे जीवन और मरण के इस चक्र से मुक्ति के मार्ग की खोज है, और यही तृष्णा मुझे गुरुवर्य आचार्य अलार कलाम के पास ले गई। उनसे मैंने सांख्य शास्त्र और ध्यान मार्ग की दीक्षा ली। अब आगे की यात्रा के लिए मैं गुरुवर्य उद्रक रामपुत्र के यहाँ आया हूँ। तो अब हमारे नई परिचय की यात्रा की शुरुआत होगी। अब तक हम गुरु शिष्य थे, पर अब गुरु भाई बन गए। तो क्या आप भी उद्रक रामपुत्र के शिष्य हैं? तो कृपा कर मुझे उनके पास ले चलिए।
मुनि उद्रक रामपुत्र के पास तुम्हें ले जाऊं, इतना सामर्थ्य नहीं है मेरा। अब यहां तक आ गई हो तो आगे की यात्रा तुम्हें अकेली ही करनी होगी। सिद्धार्थ, सोच लो, उसके बाद पलटने का कोई रास्ता नहीं होगा। पलटने के लिए इतनी दूर नहीं आया मैं। वो देखो, वो जो सामने वाली गुफा है, वहीं पर मुनि उद्रक रामपुत्र साधना कर रहे हैं। उन्होंने जीवन के 70 वर्ष से अधिक समय साधना के लिए समर्पित कर दिए। वो मौन रहते हैं। शिष्य यदि योग्य हो तो गहरे ध्यान में आकर उसे ज्ञान देते हैं। जो परम ध्यान साध ले, उसी को मिलते हैं गुरु के दर्शन। किसने तुम्हें यहाँ आमंत्रित किया? मेरी तृष्णा ने। वो क्या है जो तुम्हें यहाँ खींच लाया? जीवन की ऊर्जा। तुम्हारे विचार नहीं लाए? विचार सागर पे उठती लहरों के समान। सागर लहरों से अछूता ही होता है। अनुभव है इसका मुझे। जीवन क्या है? रहस्य। आकाश गंगाओं के पार भी वही, और तुम्हारे मन के अंदर भी वही, जिसे ना समय बदल सकता है और ना ही मिटा सकता है। फिर दुख क्यों? जीवन की अनिश्चितता ही दुखों का कारण है। इस अनिश्चितता के पार कैसे जाएं? उस सत्य की अनुभूति से जो अचल, अमर, अविनाशी है। काल अनगिनत चक्रों में घूमता है, चक्रों में घूमता है, चक्रों में। तब जाके कहीं औदुंबर का फूल खिलता है, वो चेतना जन्म लेती है, चेतना जन्म लेती है, जो बुद्ध बनेगी, जो बुद्ध बनेगी, जो बुद्ध बनेगी। मेरे अहोभाग्य कि तुमने मुझे गुरु स्वीकार किया।
अद्भुत। गहरे ध्यान में गुरु उद्रक रामपुत्र मुझे हिमालय की चोटी पर मिले और उन्होंने मुझे अपना शिष्य स्वीकार किया। अब जब तुम ध्यान के शिखर को छू लोगे तो गुरुदेव इच्छानुसार तुमसे भेंट करने आएंगे, ज्ञान के द्वार खोलेंगे। मैं अभी ध्यान में बैठ जाता हूं। तुम नहीं बदले सिद्धार्थ, वही पिपासा। और इस शरीर का कुछ सोचो। आओ तुम्हें कुछ खिला दूं। नेहमीप्रमाणे आपण बहुजन सौरभ आजचा वर्तमानपत्राचा आढावा घेऊ। या वर्तमानपत्राचा आम्ही दैनिक आहे, मोठ्या प्रमाणात नागपुरातलं सर्क्युलेशन आहे। आंबेडकरी समाजाजवळ आता बहुजन सौरभशिवाय दुसरा कोणताही पेपर नाही, त्यामुळे आम्हा सर्व लोकांना असं वाटते की या पेपरचा जास्तीत जास्त खप व्हावा आणि घरोघरी हा पेपर पोचवावा। आज जवळपास 7 ते 8 लाख आंबेडकरी समाज नागपुरात आहे आणि आमची इच्छा आहे की कमीत कमी 5 ते 6 लाखांनी तरी 2 ते 3 लाखांच्या लोकांच्या तरी घरी आपला हा वर्तमानपत्र जायला पाहिजे। पण दुर्भाग्य म्हणजे जेमतेम आमचा 3 ते 4 ते 5 हजार लोकांपर्यंतच पोहोचतो आहे आणि आज मोठ्या प्रमाणात त्याची गरज आहे की लोकांपर्यंत हा वर्तमानपत्र पोहोचावा। त्यासाठी सर्वांची गरज आहे, तुम्ही त्यांना सातत्यानं फॉरवर्ड करण्याची गरज आहे। आज बघूया, आज आम्ही बहुजन सौरभमध्ये महत्त्वाच्या ज्या बातम्या आम्ही दिलेल्या आहेत। आजची हेडलाईन्स आहेत, अग्निपथ योजनेमुळे 2 लाख युवकांवर अन्याय। आज आमचे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांनी काँग्रेस पक्षाचे त्यांनी BJPवरती मोठा हमला केलेला आहे आणि त्यांना सांगितलं की 2 लाख युवकावरती आज अन्याय केलेला आहे। हे त्यांचा व्हिडिओ हा नवी दिल्ली आपला UPमधला आहे आणि UPमधले अनेक लोक मिलिटरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना रोजगार मिळत असते आणि ज्या पद्धतीने अग्निवीर ह्या लोकांनी सर्वच्या सर्व त्यांचं गमावून बसले त्याच्याबद्दलचा हा उल्लेख करून त्यांनी सुंदरसा लेख लिहिलेला आहे। आज त्याच्या बाजूला आज आमचे सुप्रसिद्ध गायक पद्मश्री पंकज उदास यांचं आज निधन झालेलं आहे। अनेक लोकांना त्याचा धक्का बसला, गायकी क्षेत्रात त्यांचं मोठं नाव होतं। आज त्याच्याच खाली अरुणाचल प्रदेशात काँग्रेसच्या 4 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश। अनेक ठिकाणी हे सुरू झालेलं आहे आता की काही ठिकाणी काँग्रेसचे आमदार BJPत जातील, BJPचे इकडे येतील। आता हा प्रकार तसा सुरू असतो। त्याच्या शेजारी मर्यादेच्या बाहेर गेला की आपण करेक्ट कार्यक्रम करतो, अशी जी बाब नाना पटोलेंनी यांनी सर्व केलेलं आहे, सांगितलेली आहे मीडियाला। मुख्यमंत्र्याच्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्याच्यात बाजूला आमची आशा स्वयंसेविका अजित पवार यांच्या बंगल्यापुढे ठिय्या, नागपूरची बातमी आहे। त्याच्याच खाली आज आम्ही 6 लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवाद्यास अटक, एक नागपूर इथली बातमी आहे। त्याच्या शेजारी आज आम्ही सर्वाधिक हस्तक्षेप असलेल्या राजधानीत सरकार चालवल्याबद्दल मला नोबेल मिळायला हवं, केजरीवाल। बरोबर आहे, कारण नोबेल प्राईज मिळणं एवढंच त्यांनी हे आहे, कारण रात्रंदिवस त्यांना मोदी सरकार आणि केंद्र सरकारचा ज्या पद्धतीने फटकार लावत असतात आणि सातत्यानं टांगती तलवार त्यांच्यावरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे हे त्याच्यावरनं दिसते की एका एज्युकेटेड माणूस असला की तो कशा पद्धतीने आपले मार्ग शोधतो। ही अत्यंत चांगली बातमी आम्ही लावलेली आहे। देवेंद्र फडणवीसांना दंगल घडवून आणायची होती, मनोज जरांगे पाटील यांचं भाष्य। त्यांना असं म्हटलं आहे त्यांनी की या देशात मराठ्यामध्ये मोठं एक मराठा वर्सेस OBC अशा पद्धतीची मोठी दंगल होणार होती, परंतु ती मी लक्षात आल्यामुळे मी ती थांबवली, अशा पद्धतीचं मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। आज बघूया 5-4 वरती, बुद्धविहार हे केवळ पूजासाठी नसून चळवळीचे केंद्र व्हावे, माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य यांचं उत्तर आहे। अत्यंत बरोबर आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये विदर्भात जिथे जिथे विहार होते तिथे तिथे अभ्यासिका सुरू झालेल्या आहेत। मी विश्वकर्णनगरमध्ये आम्ही आहोत, तिथे आमच्या विहारात अत्यंत उत्कृष्ट एक अभ्यासिका आहे,
70 ते 80 विद्यार्थी असतात. आम्ही आता दुसराही मजला तिथे चढवलेले आहेत आणि जवळपास एक आमच्या दक्षिण नागपूर येथलं सर्वात चांगलं विहार आणि अभ्यासिका होण्याची शक्यता आहे. 70 ते 80 लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या ह्याच्यात लागलेत आणि सातत्यानं तिथे अभ्यासाची हे असते. रोज अभ्यासाचा आम्ही परीक्षा घेत असतात. अशा पद्धतीचं ह्याच धर्तीवरती सर्वच अभ्यासिका अशाच मोठ्या डेव्हलप व्हायला पाहिजे, तेव्हाच कुठे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल. त्याच्या शेजारी रमाई आवास घरकुल योजना शिबिराचे आज आयोजन केलं होतं नागपूरला. ही एक बातमी लावलेली आहे. त्याच्याच बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला. संजीव गाडे यांची एक बातमी आम्ही लावलेली आहे. बहुजन हिताय संघाकडनं एक वर्कशॉप घेतलं होतं, त्यावेळेस संजीव गाडे बोलत होते नागपूरला. त्याच्याच खाली आज आम्ही रिपब्लिकनमध्येच सत्तेची खरी ताकद, रिपब्लिकन पक्षाचा आंबेडकर गटाचा प्रशिक्षण शिबिरात वक्तव्याचा सूर. त्याच्याच बाजूला वाकी येथे ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर इथे संपन्न झालेलं आहे. त्याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. नमो बुद्ध विहार येथे माघ पौर्णिमा महोत्सव साजरा, नागपूरची बातमी. त्याच्याच खाली एक आळंदीची बातमी आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन. आंधळ्या लोकांनाही ते समजावं या धर्तीवरती त्यांनी एक तिथे कार्यशाळा घेतलेली आहे. त्याच्याच बाजूला आज आम्ही डॉक्टर हर्षवर्धन कांबळे यांना डॉक्टर आंबेडकर समाजसेवा पुरस्कार. त्याच्याच खाली कुवारा भीमसेन आदिवासी व सांस्कृतिक महोत्सवात मंत्री गावित यांची भेट. त्याच्याच खाली बघ आम्ही दुसरे बातमी घेतले. पहिले निसर्ग कवी संमेलन 70वे कवीचे लक्षणीय उपस्थिती मुंबईची बातमी घेतलेली आहे. प्रबोधनकार किरण पाटरकर यांच्या श्रद्धांजलीपर काव्याभिमान विवाद 2 मार्चला. खाली आज आम्ही संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त संस्था संघटनांना कडून उत्साह साजरी. त्यात महत्त्वाचे कर्मयोगी फाउंडेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दापहो देव देवळात नाही आपल्या मनात राहतो. शेवटी एक छोटंसं एक लघुलेख आहे. मातोश्री रमाई जयंतीची एक बातमी घेतलेली आहे. आज बघूया आज आम्ही 5-2 वरती आज आमचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा होता. त्यात आम्ही दोन्ही बाजूला आज कालच्याच लेखाच्या आधारावरती आजही आम्ही केलेले की शेतकऱ्यांवरती जे आता हल्ले सुरू आहेत आणि आजच्या राज्यघटनेत जे तुम्हाला दिलेले अधिकार आणि त्याच्यात सरकार ज्या पद्धतीने वागते आहे आणि त्याचे परिणाम जे होणाऱ्या दिवसामध्ये काय वाईट होतील त्याच्यावरती एक चांगलासा आज अग्रलेख आहे. अग्रलेखांचा आज टायटल आहे आक्रमक, मुजोर व एकजुटीने संघटित असल्यामागची भाषिक धारणा. आज त्याच्याच बाजूला आज आम्ही टॉपवरती घेतलेलं आहे. आपले ध्येय योग्य असल्यास अपयश हे तुम्हाला थांबवण्याऐवजी पुढे जाण्यासाठी हिंमत देईल. आज आमचे ब्रीदवाक्य आहे बहुजन सौरभचे. आज आम्ही त्याच्याच खाली घेतलेलं आहे मराठा आरक्षणावर सर्व काही. आज मराठा आरक्षण ज्या पद्धतीने सुरू आहे आणि ज्या पद्धतीने तो सेल्सियस आणि किती लीगल आहे आणि किती इल्लीगल आहे याच्यावरती एक सुंदरसा लेख. अशोक तुळशीराम भवर नांदेडचे आहेत, त्यांचे आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत. समाजाचे वैचारिक परिवर्तन गरजेचे, समाज माध्यमातून आलेली ही बातमी आज आम्ही लावलेली आहे. आज त्याच्यात पराकोटीचा संवेदनशील असावा हा माणूस. आज प्राध्यापक डॉक्टर नीलकुमार शिंदीकर यांचा एक त्यांचा आढावा घेतलेला आहे आम्ही. आज आमचे मित्र प्राचार्य भाऊ वासनिक यांचा महार वतन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीचा एक सुंदरसा लेख आज आम्ही घेतलेला आहे, वाचनीय आहे. भंते कश्यप इसवी सन पूर्वी 527 एक छोटासा एक आढावा घेतलेला आहे. त्याच्याच खाली आज आम्ही पान 3 वरती वंचिताच्या विकासाचा अजेंडा, विकासाचा पंचशील कार्यक्रम, निवडणुकीसाठी विषय. इजेड खोब्रागडे IAS अधिकारी होते, त्यांचा प्रदीर्घ अभ्यास आहे, अनेक पॉलिटिकली याचं विश्लेषण ते करत असतात. आज आम्ही पान 3 वरची टॉपलाईन घेतलेली आहे. तुम्ही कितीही प्रतिभावान असलात तरी प्रयत्न आणि अभ्यासाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. बरोबर आहे. तर त्याच्याच खाली आज आम्ही घेतलेलं आहे पान 3 वर मराठी भाषा दिन साजरा करणाऱ्यांचे खरे उद्दिष्ट कोणते. आज सागर रामभाऊ तायडे यांचा लेख.
रेवडी बहादर कोण आहे याच्यावरती एक जगदीश काबरे यांचा एक सुंदरसा लेख आम्ही त्याच्या आज घेतलेला आहे. आज आम्ही शेवटी एक शेवटचा लेख आणला ॲडव्होकेट संदीप ताम्हनकर, नवीन फौजदारी कायदे, मॅकॉलेजचा बदल झालेला पण संधी गमावलेला, अशा अनेक याच्यावरती जे काही बदल झालेले आहेत आणि ते बदल आता येणाऱ्या दिवसातच किती ते बदल होतील आणि त्याचा प्रभाव काय होईल. आता हे जरी त्यांनी बदल केलेले आहेत तर आता नवीन सरकार ज्यावेळेस येईल, समजा तर BJP सरकार आली नाही तर या कायद्यांचं काय होईल त्याच्यामुळे सांगणं अवघड आहे. परंतु आज त्याच्यावरती आजच्या परिस्थितीमध्ये त्यांनी जे कायद्यामध्ये बदल घडवून आणलेला तो निश्चितच सर्व थरावरती त्याचा निषेध झालेला आहे. अनेक लोकांनी त्याच्यावरती फार मोठे आक्षेप आपले नोंदवलेले आहेत. पोलिसांना फार मोठी शक्ती याच्यामुळं त्यांनी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन स्वरूपचा 4ही पानाचा आम्ही आढावा घेतलेला आहे. बंधूंनो, पुन्हा मला सांगावं लागते की तुम्हा लोकांना जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, लाईक करा पुन्हा, किंवा त्याच्यावरती तुमचे कॉमेंट्स लिहा. आणि आजच्या या काही नवीन तुम्हाला सुचवायचं असेल आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तसं मला डायरेक्टली फोन करू शकता. माझा फोन नंबर तुम्हाला माहिती आहे. बहुजन सौरभच्या पेपर PDF-मध्येही माझा नंबर दिलेला आहे, किंवा संध्या राजूरकर ह्या असतात आमच्या निवासी संपादिका, तिलासुद्धा तुम्ही फोन करू शकता. छोट्या मोठ्या जाहिराती देता येतील जेणेकरून आमची आर्थिक स्थिती सुधरेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. तोपर्यंत जय भीम.